बघूया बातम्यांचा वेगवान आढावा। मंत्री छगन भुजबळांच्या निवासस्थानी सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली। यावेळी मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण देऊ नये अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली। कुणबी दाखले दिल्यामुळे ओबीसी समाजाचं प्रचंड नुकसान होईल, असं झाल्यास दिवाळी संपल्यानंतर राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंनी दिला। मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलाय। ओबीसी आरक्षणाला धक्का न लागू देता मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचं पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। ओबीसी समाजामध्ये संभ्रम निर्माण करू नका, असंही मुख्यमंत्री म्हणाले। सरकारने योग्य भूमिका घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलंय। आरक्षणाबाबत वेगवेगळे मंत्री वेगवेगळं बोलतायत, त्यामुळे एकत्र येऊन नीट भूमिका मांडावी, असंही जयंत पाटील म्हणाले। मंत्री शंभूराज देसाईंनी मंत्री छगन भुजबळांना घरचा आहेर दिलाय। भुजबळांचं वक्तव्य चुकीचं आहे, भडकाऊ वक्तव्य करून जाती संभ्रम निर्माण करू नये, अजित पवारांनी वेळीच लक्ष घालावं, असं शंभूराज देसाई म्हणाले। तर कुणाचेही आरक्षण काढून इतरांना देणार नाही, त्यामुळे परिस्थिती बिघडवण्याचं काम भुजबळांनी करू नये, असंही शंभूराज देसाई म्हणाले। भुजबळांच्या वक्तव्यावर आता अजित पवार गटाकडून प्रतिक्रिया आली आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे। भुजबळांनी ओबीसी नेते म्हणून प्रतिक्रिया व्यक्त केली असेल, असं मत मुश्रीफांनी व्यक्त केलं। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी छगन भुजबळांच्या भूमिकेचं समर्थन केलंय। मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं ही सर्व पक्षीयांची भूमिका आहे, असं म्हणत बावनकुळेंनी भुजबळांच्या मागणीला पाठिंबा दिला। मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसींचं आरक्षण कमी होणार नाही याची काळजी घ्यायला हवी, असंही बावनकुळे म्हणाले। छगन भुजबळांच्या भूमिकेला राष्ट्रीय ओबीसी महासंघानं समर्थन दिलंय। जो न्याय मराठ्यांना देता तोच न्याय ओबीसी समाजाला द्यावा, असं बबनराव तायवाडेंनी म्हटलंय। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये या मागणीसाठी जालन्यातल्या घनसावंगी तहसील कार्यालयावर ओबीसी समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण देऊ नये, अन्यथा राज्यभर आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला। राज्य सरकारनं कुणबी नोंदी पडताळणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष कक्ष स्थापन केलाय। संभाजीनगरमध्ये कुणबी नोंदी पडताळणीची मोहीम सुरू आहे। यासाठी विशेष कक्षाची सुरुवात करण्यात आली आहे। या कक्षात कुणबी नोंदी पडताळणी आणि कुणबी जात प्रमाणपत्र हे वितरित केलं जात आहे। उद्धव ठाकरेंनी आपल्या राज्यात कोण सुखी आहे असा सवाल करत सरकारच्या दिवाळी अंकातून थेट राज्य सरकार आणि केंद्र सरकारला सवाल केला। जागतिक भुकेच्या निर्देशांकात भारत देश 111व्या स्थानावर गेला, म्हणजे मोदी शाह यांच्या राज्यात देशातील बरीचशी जनता उपासमार, गरिबी आणि भुकेशी झुंजतीये, असं उद्धव ठाकरे म्हणाले। देशभरात गाजत असलेल्या महादेव ॲपचं महाराष्ट्र कनेक्शन असल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला। अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ हे सुद्धा महादेव ॲपचे सदस्य आहेत। आता त्यांची भाजपकडून पूजा केली जात असल्याचा टोला राऊतांनी लगावला। राऊतांच्या टीकेवरून चांगलंच राजकारण पेटलं। तटकरेंनी सुप्रिया सुळेंवर केलेल्या टीकेनंतर जितेंद्र आव्हाडांनी तटकरेंवर पलटवार केलाय। आपण शूद्र असल्यानं सुप्रिया सुळे टार्गेट करत असल्याचा गंभीर आरोप खासदार सुनील तटकरेंनी केला। यावर तुम्हाला दिलेलं पद चांगल्या घराण्यातल्या लोकांनाही मिळाली नसल्याचं प्रत्युत्तर आव्हाडांनी दिले। मनसेत पुणे लोकसभेची जबाबदारी मिळाल्यानंतर अमित ठाकरेंचे पुणे दौरे वाढू लागलेत। आजही त्यांनी पुणे मनसे कार्यालयात शाखा अध्यक्षांची भेट घेऊन 1-to-1 चर्चा केली। नागपूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या कोर कमिटीची बैठक झाली। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली असून या बैठकीत पुढील रणनीती ठरवण्यात आल्याची माहिती मिळते। ज्या ग्रामपंचायतीत भाजपचा पराभव झाला त्यावर विचारमंथन करण्यात आलं। तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकारकडून आता नमो 11 सूत्री कार्यक्रम राबवला जाणार आहे। राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात नमो 11 सूत्री कार्यक्रम राबवला जाणार असून बुधवारी या कार्यक्रमाचा शुभारंभ होईल। पालकमंत्री मंगलप्रभात लोढा उपक्रमाची सुरुवात करणार आहेत। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित राहतील। सिद्धिविनायक न्यास मंदिर अध्यक्षपदी आमदार सदा सरवणकर यांची निवड करण्यात आली आहे। राज्य सरकारकडून ही घोषणा करण्यात आली आहे। कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया सुरू असताना डॉक्टरला चहा आणि बिस्किट न दिल्यानं डॉक्टर शस्त्रक्रिया अर्ध्यावर सोडून निघून गेल्याचा धक्कादायक प्रकार
खात इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात घडला। त्यावर संबंधित डॉक्टरांनी प्रतिक्रिया दिली। अस्वस्थ वाटत असल्याने बाहेर गेल्याचं सांगत डॉक्टरांनी दिलगिरी व्यक्त केली। यंदा कमी पाऊस झाल्याने नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली। नदी नाले कोरडे ठाक पडले असून विहिरींनी तळ गाठलाय। त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते। तालुक्यातील 34 गावातील 158 वाड्या वस्त्यांवर 35 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय। बीडच्या रुईनालकोल गावात नवनिर्वाचित सरपंचांचं स्वागत करण्यात आलं। टाळ मृदुंगाच्या गजरात पारंपरिक पद्धतीने नवनिर्वाचित सरपंचांची गावातून मिरवणूक काढण्यात आली। आम्ही दया किंवा भीक मागत नाही, तर आम्ही आमच्या हक्काचे 400 रुपये मागतोय। उसाला 400 रुपये हमी भाव दिल्याशिवाय उसाचे कांडे तोडू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींनी दिलाय। 22 दिवसांच्या पदयात्रेचा समारोप झाला, त्याप्रसंगी राजू शेट्टी बोलत होते। अहमदनगर जिल्ह्यात कमी पाऊस झालेला असताना एकही तालुका दुष्काळग्रस्त यादीत नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। मुख्यमंत्र्यांनी बांधावर यावं, पाहणी करावी अशी मागणी करण्यात येते। माण खटाव तालुके दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आल्यानं उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला। साताऱ्यात हातात खोके घेऊन सरकार विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं। धुळे जिल्ह्यात यावर्षी अपेक्षित पाऊस न झाल्यानं चारा टंचाई निर्माण झाली। या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 3 महिन्यांसाठी चारा बंदी करण्यात आली। धुळे जिल्ह्यातील चारा निर्यातीवर बंदी घालण्यात आली। चाऱ्याची कमतरता भासू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला। काँग्रेसच्या वतीनं गोंदिया शहरात आक्रोश मोर्चा काढण्यात आला। महागाई कमी करावी, कंत्राटी भरती रद्द करावी, शेतकऱ्याच्या शेतीमालाला योग्य हमी भाव द्यावा अशा मागण्या करण्यात आल्या। सणासुदीच्या काळात नांदेड शहरातील खड्डे खोदण्यात आल्यानं वाहतुकीला मोठा अडथळा होतोय। ड्रेनेजचं काम संत गतीनं सुरू असून रस्त्यावर वाहनं पार्क केली जात आहेत। त्यामुळे स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। पंढरपूर शहराला गुरसाळे बंधाऱ्यातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो। हे पाणी प्यायला योग्य प्रमाणात पिवळसर हिरवट थर पाहायला मिळतोय। त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतोय। गढूळ आणि उकळून पिण्याचं आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं। विविध शासकीय योजनांचा लाभ देताना बँकांकडून निर्माण होत असलेल्या समस्यांसंदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांनी बैठक बोलावली। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक घेण्यात आली। या बँकेच्या कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या। राज्यात सर्वत्र ऊस गाळप हंगाम सुरू झाला असून पुण्याच्या इंदापूर शहरातून ऊस वाहतुकीच्या वाहनांसह अवजड वाहतुकीला प्रवेश बंदी करण्यात आली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव इंदापूर पोलिसांनी हा निर्णय घेतला असून इंदापूरच्या बाह्य वळणावर तसे बॅनर लावण्यात आले। लातूर ते मुरुड हा रस्ता धोकादायक बनलाय। खड्ड्यांमुळे वाहन चालकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन तारेवरची कसरत करावी लागते। या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली जाते। आजपासून 18 नोव्हेंबरपर्यंत लासलगाव बाजार समिती बंद राहणार आहे। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर व्यापारी कांदा लिलावात सहभागी होणार नाहीयेत। त्यामुळे 12 दिवस कांदा लिलाव ठप्प राहणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होणार आहे। शेतकरी त्यामुळे हवालदिल झालाय। अहमदनगर जिल्ह्यातील धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय झाल्यानं नेत्यांसह शेतकरी आक्रमक झाले। पाणी जर सोडलं तर नगर नाशिकमधील शेतकऱ्यांचं नुकसान होणार असून त्याला मोठा विरोध होताना दिसतोय। एकीकडे निळवंडे धरणातून दुष्काळग्रस्त भागात सोडलेलं पाणी अनेक गावात पोहोचलं नाहीये। त्यामुळे संतप्त झालेले शेतकरी जायकवाडीला पाणी सोडणार असल्यानं हवालदिल झाले। बीड जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी 7364 शेतकऱ्यांना 71 कोटींचं पीक कर्ज वाटप करण्यात आलं। उद्दिष्टाच्या तुलनेत आतापर्यंत 10% कर्ज वाटप झालं। येत्या काही दिवसात पाऊस झाल्यास पीक कर्ज मागणीला गती येईल असा अंदाज व्यक्त केला जातोय। चहा दिला नाही म्हणून डॉक्टरनं अर्ध्यावर शस्त्रक्रिया सोडल्याचा धक्कादायक प्रकार नागपूर जिल्हा परिषदेच्या खात इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात घडला। ही बाब न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं। जिल्हाधिकाऱ्यांनी या बातमीची गंभीर दखल घेत तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले। दिवाळीच्या सणासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू एकाच छताखाली मिळाव्यात, त्यासोबत बचत गटातील महिलांना रोजगार मिळावा या उद्देशानं कणकवलीत दिवाळी बाजार सुरू करण्यात आला। आमदार नितेश राणे यांच्या हस्ते दिवाळी बाजारचा शुभारंभ करण्यात आला। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांची दिवाळी गोड होणार आहे।
विखे परिवाराकडून प्रत्येक कुटुंबाला 5 किलो साखरेचं वाटप करण्यात येत आहे। नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन दिवाळी मेळाव्याचं आयोजन नागपुरात करण्यात आलं। कारागृहातील कैद्यांच्या सुप्त गुणांना उजाळा देण्यासाठी, वाव देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। अपुऱ्या पावसानं शेतकऱ्यांना 25% सरसकट विमा देण्यासंदर्भात पत्रक काढलं होतं, पण अजूनही रक्कम जमा न झाल्यानं आंदोलन करण्यात येत आहे। बागलाण तालुक्याला दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावं या मागणीसाठी शरद पवार गटाचे माजी आमदार संजय चव्हाण यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले। पावसाअभावी जिल्ह्यात भयावह परिस्थिती असताना दुष्काळग्रस्त का जाहीर केलं नाही असा सवाल विचारला जातोय। बुलढाण्याच्या बाभुळखेडमध्ये सरपंचांनी टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं। नादुरुस्त विद्युत डीपीसह दुरवस्था झालेले पोल बदलण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। अमरावतीत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचं गेल्या 14 दिवसापासून आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाच्या दरम्यान लाल वस्त्र परिधान करत आंदोलकांनी सरकारचा निषेध व्यक्त केला। कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करून घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली। असंघटित नोंदणीकृत मजुरांना 10,000 रुपये सन्मानधन राशी देण्यात यावी या मागणीसाठी बांधकाम मजूर असोसिएशनच्या वतीनं अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं। यावेळी विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। वसई विरार महापालिकेची पाणीपुरवठा योजना उद्घाटनाभावी सुरू करण्यात आलेली नाहीये। या विरोधात आग्रे सेनेच्या महिलांनी आमरण उपोषण सुरू केलं। उपोषणकर्त्या महिलेची प्रकृती खालावल्यानं स्थानिक आक्रमक झाले असून महिलेला काही झाल्यास सरकार जबाबदार असेल असा इशारा देण्यात आला। मीरा भाईंदरमध्ये 1 सप्टेंबर रोजी झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात 5 दिव्यांगांना डेमो चेक देण्यात आले। त्याचे पैसे अजून मिळालेले नाहीत। वारंवार मागणी करून सुद्धा हक्काची पेन्शन न मिळाल्यानं हे दिव्यांग नागरिक धरणं आंदोलन करत आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी हद्दीत अनधिकृतरित्या मासेमारी करणाऱ्या नौकांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसह अन्य मागण्यांसाठी महिला मच्छीमार आक्रमक झाले। महिला मच्छीमारांच्या वतीनं मालवण इथल्या मत्स्य कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। निवेदन देण्यात आलं। खंडणी न दिल्यानं नांदेड शहरात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली। 20 ते 22 जणांनी 3 तरुणांवर तलवारीनं वार केले। यात एकाचा मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी झाले। या प्रकरणी 17 आरोपींना अटक करण्यात आली। बटाट्याचा पाला खाऊन विषबाधा झाल्यानं 20 गीर गायी दगावल्या तर 40 गायी अत्यवस्थ असल्याचा प्रकार आंबेगावात घडला। त्यामुळे गोपालकांचं मोठं नुकसान झालंय। नाशिकमध्ये बनावट वेबसाईट तयार करून पर्यटकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। त्यामुळे पर्यटकांनी डिस्काउंटला बळी न पडता अधिकृतरित्या बुकिंग केल्यास ही फसवणूक टाळता येऊ शकते असं आवाहन महाराष्ट्र टूर ऑपरेटर असोसिएशनकडून करण्यात आलंय। बीडमध्ये मराठा आरक्षणाच्या दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या घटनेत पोलिसांनी 66 गुन्हे दाखल केलेत तर 160 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या घटनेत जवळपास 2000 जणांची चौकशी सुरू असून 550 आरोपींची ओळख पटली आहे। या आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दापचारी सीमा शुल्क विभागाच्या तपासणी नाक्यावर एफडीएनं मोठी कारवाई करत तब्बल 22,879 किलो भेसळयुक्त खवा जप्त केलाय। गुजरात आणि राजस्थानमधून येणाऱ्या खासगी लक्झरी बसमधून हा खवा विक्रीसाठी नेला जात होता। अहमदनगर जिल्ह्यातील कोलार गावात बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। यात रेड शिक्षण संस्थेच्या शाळेजवळ संगमनेर महामार्गालगत 5 वर्षाचा बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला। वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण नांदर शिवारामध्ये मेंढपाळावर हल्ला करून चोरट्यांच्या टोळक्यानं 40 मेंढ्या पळवल्याची घटना घडली। या हल्ल्यामागे मेंढपाळ जखमी झाला असून मेंढपाळाचं 3,31,000चं नुकसान झालंय। लातूरच्या उदगीरमध्ये वाहतूक पोलिसांनी 110 सायलेन्सर जप्त केले। बुलडोजर फिरून हे सायलेन्सर नष्ट करण्यात आले। डोंबिवलीच्या मानपाड्यात सख्ख्या भावांमध्ये जोरदार हाणामारी झाली। घरगुती वादातून झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय। बीड जिल्हा परिषदेतील कनिष्ठ लिपिकाला 2,000ची लाच स्वीकारताना रंगे हात पकडण्यात आले। जनावरांच्या गोठ्याचं काम पूर्ण झाल्यानंतर बिल काढण्याच्या कामासाठी ही लाच मागण्यात आली। दरम्यान लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या वतीनं ही कारवाई करण्यात आली।
गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली। जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणात अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली। आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत शिक्षकानं वारंवार विद्यार्थिनीवर अत्याचार केला। या प्रकरणी कारवाई करत बुलढाणा पोलिसांनी संबंधित शिक्षकाला अटक केली। छत्रपती संभाजीनगर शहरातील गुरुदत्त नगरमध्ये चाकू हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाला। दोन्ही गटांमध्ये प्रेम प्रकरणातून झालेला वाद विकोपाला गेल्यानं ही घटना घडली। या प्रकरणी नगर पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे। अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या योद्धा चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलंय। त्यात त्याचे 2 लुक दिसतायत। दोन्ही लुकला प्रेक्षकांची पसंती मिळते। डॉन फ्रँचायझीचा तिसरा चित्रपट डॉन 3 मध्ये प्रियंका चोप्राची एंट्री झाली आहे। आधीच्या 2 चित्रपटाप्रमाणे यातही ती जंगली बिल्लीची भूमिका साकारणार असल्याची माहिती मिळते। अभिनेता विकी कौशलच्या सॅम बहादूर चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला। या ट्रेलरमधील विकीच्या लुकनं आणि त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय। या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।